रेशनच्या गहूच्या पिठाची चपाती तुमचीही अशी बनते का? तर हे रेशनच्या गहूचं पीठ आहे आणि ह्या चपातीला किती छान पदर सुटलेत पहा. इथे मी पिठाचा एक गोळा बनवून घेतलेला आहे. तो थोडासा लाटून वरतून तेल लावून घ्यायचं. नंतर लातिंबी डायरेक्ट पिठात बुडवून दुमडून घ्यायचं. नंतर त्यालाही वरतून तेल लावायचं आणि या पद्धतीने त्रिकोण बनवून घ्यायचा. पहिल्यांदा मी त्रिकोणाचा गोल करून घेतलेला आहे. चपाती हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. या चपातीचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी फुल व्हिडिओ बनवेन. चपाती एकसारखी सगळीकडून लाटायची. शेवटी चपातीचे काठ लाटून घ्यायचे. ती चपाती लाटून झालेली आहे. तवा गरम करायला मी आधीच ठेवला होता. त्याच्यावरती चपाती टाकलेली आहे. नंतर वरतून तेल लावायचं. कोण कोण तेल लावत नाही, तर लावायचं असेल तर लावा, नसेल तर नाही लावलं तरी चालेल. दोन्हीकडून तेल लावून घेतलेलं आहे मी. तर इथं जवळून तर चपाती दाखवते. सगळीकडून चपाती फुगलेली आहे. पहा याला किती छान पदर सुटलेले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.